आज सकाळी देवदर्शन करून निघालो. कुठे ते सांगते त्याआधी हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सकाळी सकाळी आशिष आणि मी आमच्या दोघांचा प्रवास सुरू झाला. तो थेट डायरेक्ट नशिराबाद इथे थांबला आणि आम्हाला जायचं होतं कुठे ते सांगते. पण आता प्रवासाची आजची ही जी मजा होती ना ती खूपच छान होती, जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. आता ह्या 3 गावांपैकी एका गावात आम्हाला जायचं होतं, ते म्हणजे जळगाव. कारण की बाकीचे 2 गावं खूपच लांब आहे. तसेच जळगावला आज एक काम सुद्धा होतं. मग आता जाताना छान हे श्री स्वामीनारायण यांचं मंदिर लागलं, तिथे खूप छान वाटत होतं म्हणून ते शूट घेतलं. आणि आता ही जागा कोणती ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आता जे काही काम होतं ते झाल्यानंतर आम्ही आलो होतो फुले मार्केटला. पण ह्या वाढत्या उन्हाच्या पारामुळे काही शॉपिंग तर जाऊ द्या, काही बघायची सुद्धा इच्छा नाही राहिली. त्यामुळे डायरेक्ट घरी जायला परत निघालो. आता हा उन्हाचा जो काही पारा आहे तो इतका आहे ना सध्या आपल्याकडे, ते मी वेगळं सांगायची अजिबातच गरज वाटत नाही. मग आता हे शॉपिंग वगैरे सगळं रद्द करून निघालो. आणि जसं जसं घराजवळ आलो ना तसं तसं वातावरणात हा चेंज झाला, म्हणजे एकदम थंडावा आला आणि पाऊस सुद्धा सुरू झाला. आणि या वातावरणात झालेल्या बदलामुळे आमच्या सुद्धा मूडमध्ये बऱ्यापैकी बदल झाला, म्हणजे आमचा मूड एकदम फ्रेश झाला. तसेच आता आजचा जो हा प्रवास होता हा खरंच खूप स्पेशल होता. कारण की सकाळचं उन्हात जे आम्ही फिरत होतो तिथपासून तर आता मस्त हे रस्ते जे ओले ओले झाले आहेत ना पावसाने, तिथपर्यंतचा हा प्रवास होता. त्याच्यामुळे हा प्रवास सुद्धा स्पेशल होता. तसंच आजचा जो पाऊस होता तो पहिला पाऊस होता आणि सोबत होता जोडीदार. तर मग याच्यात वेगळी काही मजा जी असते ती सांगायचीच गरज नाही. मग आता जोडीदारासोबत हा पहिला पाऊस आम्ही एन्जॉय करत होतो. तसेच हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब वर फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.